नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करत घातक शस्त्रे हस्तगत केली असून घरफोडीचे गुन्हेही उघडकीस आणले आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने 2 पथके तयार करून सराईत गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता। यावेळी गुप्त माहितीच्या आधारे भारतनगर परिसरातून तडीपार आरोपी विष्णू किसन पवार याला लोखंडी कोयत्यासह ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर नंदिनी नदी पुराजवळ तडीपार आरोपी समीर मुन्ना शाह याला कोयत्यासह पकडण्यात आले। तपासात तो चोरीच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान भारतनगर परिसरातील घरफोडीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी वसीम अब्दुल रहमान याला अटक केली। त्याच्याकडून चोरीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे। तसेच आणखी एका घरफोडी प्रकरणात तडीपार आरोपी तौफिक हसन शाह याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून मोबाईल फोन आणि रक्कम असा एकूण 24,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कारवाईमुळे तडीपार आरोपीच्या हालचालीवर लगाम बसला असून चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।